अखेर ठरलं, नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार. आरोग्य संदर्भातील समाधानकारक अहवाल सादर. वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी. माधुरी हत्तीणीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. उच्च अधिकार समितीसमोर मुंबईत सुनावणी झाली. मागील निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरन यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समितीने माधुरीच्या एकंदरीत आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. तसेच नांदणी मठाचे माहूत आणि माधुरी हत्तीणीचं असलेलं नातं विशेष करून अधोरेखित करण्यात आल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी यावेळेस दिली. या दरम्यान पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास 7 टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून 12 कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले आहे. माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधाबद्दलही सुनावणीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली. माधुरी हत्तीणीच्या संदर्भात अतिशय सकारात्मक सुनावणी पार पडली आहे. मागील सुनावणीप्रमाणे नियुक्त केलेल्या समितीने समाधानकारक अहवाल सादर केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.